Hello. आज आपण सुरू करणार अदर एसएससी सेक्शन 4 सबसेक्शन 4. Any other SSC is said to be resident in India in any previous years if the control and management of its affairs are wholly or partly situated in India. काय म्हटलंय? वरती जसं आपण रेसिडेंट म्हटलं त्या रेसिडेंट सोडून बाकी कोणते असा एसएससी असेल की ज्याचा बिझनेस पार्टली और फुल्ली इंडियामधून कंट्रोल होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो. आणि प्रिव्हियस इयरला तो जर इंडियामध्ये राहिलेला असेल तर त्याला आपण प्रिव्हियस इयरला काय म्हणतो, रेसिडेंट असं म्हणतो. पण मग जर इन अदर वर्ड काय म्हटलं, इट कॅन बी स्टेटेड दॅट any other SSC can be treated as non-resident if the control and management of its affairs are wholly situated outside India. पण एखादा SSC असा आहे की ज्याचा जो काही बिझनेस आहे तो फुल्ली कंट्रोल, जे काय त्याचा त्या बिझनेसचा फुल कंट्रोल जो आहे तो आउटसाइड ऑफ इंडिया आहे, तर अशा वेळेस आपण त्याला नॉन रेसिडेंट म्हणतो. ओके. आता फर्म असेल एखादी किंवा असोसिएशन ऑफ पर्सन एओपी किंवा कंपनी अँड अदर एसएससी, त्यांच्या बाबतीत काय कसं लागू होतं बघूयात हे नियम. इन केस ऑफ फर्म एओपी असोसिएशन ऑफ पर्सन कंपनी अँड अदर एसएससी, वन सच एज एसएससी इज रेसिडेंट, इट विल बी ऑटोमॅटिकली बिकम रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. जर एखादा एसएससी रेसिडेंट असेल म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे की त्याचा बिझनेस जो आहे किंवा त्याचा बिझनेस फुल्ली किंवा पार्टली जे इंडियामधून कंट्रोल होत असेल आणि प्रिव्हियस इयरला तो याच इथे राहिला असेल, त्या कंट्रीमध्ये राहिला असेल आपल्या, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, रेसिडेंट म्हणू शकतो. आणि जो रेसिडेंट होतो तो फुल्ली रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट असतो, हे लक्षात ठेवा. आणि जो पर्सन आणि काय म्हटलं, ओके, रेसिडेंट, दे नीड नॉट फुलफिल एनी अदर कंडिशन, मग त्याला दुसऱ्या कोणत्या कंडिशन फुलफिल करण्याची गरज नाहीये. Thus the concept of R but nor does not exist for the above mentioned SSC. म्हणजे आपण जे वरती म्हणजे याच्या आधी आपण ज्या दोन कंडिशन पाहिल्या होत्या ऑर्डिनरी आणि नॉट ऑर्डिनरीच्या, तर त्या दोन्ही कंडिशन इथे लागू होत नाहीयेत. द कन्सेप्ट ऑफ आर बट नॉर डज नॉट एक्झिस्ट द अबव मेन्शन एसएससी, या केसेस मध्ये त्या लागू होत नाही. त्यामध्ये जर रेसिडेंट असेल तर तो रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट असणार आहे, आणि जर नसेल तर तो नॉन रेसिडेंट असेल. असे या दोनच कंडिशन इथे फुलफिल होतात. देन सेक्शन 6 सबसेक्शन 5, रेसिडेंट फॉर रेसिडेंट फॉर डिफरंट सोर्सेस ऑफ इन्कम. आता रेसिडेंट फॉर डिफरंट सोर्सेस ऑफ इन्कम मध्ये काय म्हटलं बघा, इफ अ पर्सन इज अ रेसिडेंट इन इंडिया इन प्रिव्हियस इयर, जर एखादा पर्सन प्रिव्हियस इयरला इंडियाचा रेसिडेंट असेल, रिलेव्हंट टू एन असेसमेंट इयर इन रिस्पेक्ट ऑफ एनी सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे त्याच्या एखाद्या सोर्स ऑफ इन्कम थ्रू तो सध्या इंडियामध्ये आहे आणि त्याच्या प्रिव्हियस इयरला तो इंडियन रेसिडेंट होता, ही शाल बी डीम टू बी रेसिडेंट इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर. मग त्याला लास्ट इयरला आपण काय म्हणतो, तो इंडियाचा रेसिडेंट होता असं म्हणू शकतो, कारण त्याचा एक इन्कम सोर्स जो होता तो इंडियन होता. रिलेव्हंट टू द असेसमेंट इयर इन रिस्पेक्ट ऑफ इच ऑफ हिज अदर सोर्सेस ऑफ इन्कम. मग त्या बाकीच्या सोर्सेस मधला एक सोर्स जो होता तो इन्कम सोर्स जो होता तो इंडियातला होता, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हटलं इथे, त्या असेसमेंट इयर मध्ये आपण काय म्हटलं, प्रिव्हियस इयर मधलं तो रेसिडेंट म्हणून त्याला घोषित केलं. इन शॉर्ट, इफ अ पर्सन इज रेसिडेंट फॉर वन सोर्स ऑफ इन्कम फॉर एनी पर्टिक्युलर असेसमेंट इयर, एखाद्या पर्सनचा असेसमेंट इयर मध्ये कुठला तरी एक इन्कम सोर्स जो आहे तो इंडिया मधला आहे, ही विल बी डीम टू बी रेसिडेंट. जर त्याला रेसिडेंट आपण म्हणून घेत असू प्रिव्हियस इयरला फॉर ऑल सोर्सेस ऑफ इन्कम इन रिस्पेक्ट ऑफ दॅट असेसमेंट इयर, तर त्याचे बाकीचे जे सोर्सेस आहेत, सोर्सेस ऑफ इन्कम, ते सुद्धा त्याच्या इन्कम मध्ये आपण काय करतो, कन्सिडर करतो रेसिडेंट म्हणून. म्हणजे सगळे सोर्सेस आपण इथे कन्सिडर केले जातात जर तो रेसिडेंट झाला तर. ओके. म्हणजे एक इन्कम सोर्स त्याचं इंडियन आहे म्हणून त्याला रेसिडेंट आपण कन्सिडर केलं, पण एकदा तो रेसिडेंट झाला की त्याचे सर्व इन्कम सोर्स जे आहेत त्याला आपण इन्कम मध्ये स्पेसिफाय करतो. देन स्कोप ऑफ टोटल इन्कम. आता टोटल इन्कमचा स्कोप दिलेले आहेत त्यांनी, काय बघा, द provision under section 5 determine the scope of total income chargeable to tax
अकॉर्डिंग टू द रेसिडेन्शियल स्टेटस. आता स्कोप ऑफ टोटल इन्कम कसं काय चार्ज केलं जातं, तर ते अकॉर्डिंग टू द रेसिडेन्शियल स्टेटस, त्याच्या रेसिडेन्शियल स्टेटस नुसार ते चार्ज केलं जातं. अँड प्लेस अँड टाइम हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. अकॉर्डिंग टू रेसिडेन्शियल स्टेटस अँड प्लेस अँड टाइम ऑफ accrual or receipt of income. This provision can be summarized as follows. मग ती प्रोव्हिजन कशी केली जाते तर खाली त्याची समरी दिलेली आहे. काय इन्कम रिसिव्ड ऑर डीम टू बी रिसिव्ड इन इंडिया. इन्कम जे काही रिसिव्ह झाले ते कुठे रिसिव्ह झाले, रिसिव्ह टू बी इन इंडिया, इंडियामध्ये रिसिव्ह झाले, इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ एव्हरी पर्सन. सो सगळ्या पर्सनचं मिळून जे काही इन्कम आहे ते इंडियामध्ये रिसिव्ह झाले. रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट. म्हणजे तिन्हीच्या बाबतीत येऊ शकतं. रेसिडेंट असेल, रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट असेल, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी असेल, रेसिडेंट नॉन रेसिडेंट सुद्धा याच्यात इन्क्लूड होतं. देन इन्कम अक्रुइंग ऑर डीम currently income accruing or deemed to accrue or arise in India is also included in the total income of every person. That is resident, ordinary resident, resident but not ordinary resident and non-resident. म्हणजे काय की इंडियामध्ये तयार झालेला इन्कम जो असेल तो त्या पर्सनच्या टोटल इन्कम मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. मग तो रेसिडेंट किंवा ऑर्डिनरी रेसिडेंट असू दे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असू दे किंवा नॉन रेसिडेंट असू दे. पहिल्या केसमध्ये काय आहे की रिसिव्ड इन्कम रिसिव्ड इन इंडिया, इंडियामध्ये इन्कम जे काय रिसिव्ड झाले ते त्याच्या इन्कम मध्ये आपण काय करतो, इन्क्लूड करतो. याच्यामध्ये काय म्हटलंय, सेकंड टर्म मध्ये काय म्हटलंय की इंडियामध्ये जमा झालेलं जेवढं इन्कम असेल किंवा ह्याच्यात इंडियामध्ये कमवलेले इन्कम, अर्न केलेले इन्कम जेवढं असेल ते आपण त्याच्या टोटल इन्कम मध्ये ऍड केलं जातं प्रत्येक एव्हरी पर्सनच्या. ओके. आणि देन थर्ड केस काय आहे, income accruing or arising outside India and received outside India, that is foreign income, is included in the total income of ordinary resident and not so included in total income of non-resident. In case of resident but not ordinary resident, it is included only if it is derived from a business control in or professional setup in India. आता रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट काय प्रकार आहे, मी म्हटलंय की ज्याचं पूर्ण इन्कम इंडियामध्येच आहे. आता या केसमध्ये रेसिडेंट आणि ऑर्डिनरी रेसिडेंट येत नाही, कारण त्याचं सगळं इन्कम इंडियामधलंच आहे, त्याच्यामुळे तो तर फुल्ली रेसिडेंट झाला. बट रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट म्हणजे ज्यांचं काही इन्कम परदेशातून येतंय पण तो इंडियन रेसिडेंट आहे. सो अशा केसमध्ये त्यांचं जे परदेशातून येणारे इन्कम आहे हे सुद्धा आपण काय करतो तर त्याच्या टोटल इन्कम मध्ये ऍड करतो, कारण तो रेसिडेंट इंडियन आहे. पण जो इंडियामधला रेसिडेंट नाहीये आणि त्याचं परदेश फॉरेनचं इन्कम आहे तर ते आपण त्याच्या इन्कम मध्ये ऍड करू शकत नाही. एखादा नॉन रेसिडेंट आहे इंडियामधला पण त्याने इंडियामध्ये काही पर्टिक्युलर अमाऊंट इन्कम कमवलेला आहे, सो असं जे इन्कम आहे, जे काही इन्कम अर्न केलेलं आहे, सो अशा इन्कमला आपण त्याच्या टोटल इन्कम मध्ये इन्क्लूड करू शकतो. बट नॉन रेसिडेंट पर्सन जर फॉरेन इन्कम अर्न केलं असेल, त्याचं फॉरेन इन्कम जे असेल तर ते आपण याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. ओके. आता इथे चार्ट शोइंग स्कोप ऑफ टोटल इन्कम. आता आर अँड ओ आर म्हणजे काय, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. आर बट एनओआर म्हणजे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि एनआर म्हणजे नॉट रेसिडेंट. आता इन्कम रिसिव्ड इन इंडिया काय म्हटलं, फर्स्ट केस होती ना आपली, इंडियामध्ये रिसिव्ह झालेली इन्कम तिघांसाठी सुद्धा काय आहे, तिघांच्या इन्कम मध्ये इन्क्लूड होणार आहे. इन्कम ड्यू टू रिसिव्ड इन इंडिया. सो काही म्हणजे पूर्ण इन्कम त्याचं इंडियामधलं नाहीये, पण काही जे पर्टिक्युलर इन्कम आहे ते इंडियामध्ये हे केलेलं आहे, इंडियामधूनच इन्कम सोर्स तयार झालेला आहे. सो त्याच्यामुळे त्याला आपण इन्क्लूड करतोय त्याच्यामध्ये. इन्कम अक्रुइंग और अरायझिंग इंडिया, इंडियामध्ये इन्कम तयार होतंय किंवा इंडियामध्ये राहून ते कमवलं जातंय, सो अशाला आपण काय करतोय याच्यात इन्क्लूड करतोय. इन्कम डीम टू अक्युअर और अराइज इन इंडिया, आता इंडियामध्येच तयार केलेलं आहे किंवा इंडियामध्ये येतंय इन्कम बाहेरून, सो अशा इन्कम आपण याच्यामध्ये काय म्हणतोय इन्क्लूड केलं जातं. आता इन्कम
arising or arising outside India and reside outside India, that is foreign income. From a business control from India or professional setup in India. जर एखादा बिझनेस इंडियामधून कंट्रोल होतोय, ओके सर, तर त्याच्यासाठी इंडियामधून कंट्रोल होतो तर रेसिडेंटसाठी तो इन्क्लुडेड राहतो. नॉन रेसिडेंटसाठी सॉरी त्याच्यात ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट साठी सुद्धा त्याच्यात तो जो इन्कम आहे तो आपण इन्क्लूड करतो. पण मागाशी म्हटल्याप्रमाणे जर नॉन रेसिडेंट असेल तर काय त्याच्यासाठी होतं, ते एक्सक्लूड होतो, कारण आउटसाइड इंडियाचा आपण त्याच्या इन्कम मध्ये पकडू शकत नाही. देन फ्रॉम अ बिझनेस कंट्रोल आउटसाइड इंडिया, जर एखादा बिझनेस आउटसाइड इंडिया कंट्रोल होतोय पण रेसिडेंट जो आहे तो इंडियन आहे, सो त्यावेळेस आपण त्याचं इन्कम इंडियामध्ये इन्क्लूड करतोय. पण बट तो जर नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर त्याच्या बाबतीत काय होतं की आउटसाइड इंडियाला जर त्याचा बिझनेस कंट्रोल होत असेल तर इंडियामध्ये त्याचं जे इन्कम आहे ते आपण काय करतोय, इन्क्लूड करून घेत नाहीये, त्याला एक्सक्लुडेड म्हणतात. ओके, आणि जो नॉन रेसिडेंट आहे तो ऑलवेज एक्सक्लूड असेल इंडियाच्या बाहेरच असल्यामुळे. ओके, देन नेक्स्ट वन, इन्कम डीम्ड टू बी रिसिव्ड इन इंडिया. आता इन्कम डीम्ड टू रिसिव्ड इन इंडिया सेक्शन 7 मध्ये काय म्हटलंय, इन्कम डीम्ड टू द रिसिव्ड इन इंडिया in the previous year is also included in the taxable income of the SSC. Section 7 states that the following income shall be deemed to be received in India. म्हणजे काय की इन्कम डीम्ड टू बी रिसिव्ड इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर, जर मागच्या वर्षात इंडियामध्ये काही जर तुमचं इन्कम रिसिव्ह झालं असेल किंवा बाहेरून जर रिसिव्ह झालं असेल तर त्याला इंडियात रिसिव्ह झालं असं मेन्शन केलं जाईल, इन्क्लुडिंग टॅक्सेबल इन्कम ऍज द एसएससी. मग इंडियामध्ये त्याला टॅक्सेबल इन्कम असं म्हटलं जाईल. सेक्शन 7 मध्ये त्यांनी स्टेट केल्याप्रमाणे जे काही खाली इन्कम चे यादी दिलेली आहे की कोणकोणते इन्कम जे तुम्हाला रिसिव्ह झालंय तर ते इंडियामध्ये रिसिव्ह झालं असं समजण्यात येईल. मग त्याच्यातलं फर्स्ट आहे annual accretion to the credit balance of an employee in the case of recognized provident fund to the extent provided under rules. Interest credited to the recognized provident fund balance at the credit of the SSC in excess of 9.5%. म्हणजे काय म्हटलंय की तुमचा जो प्रोव्हिडंट फंड पीएफ जो तुम्ही अकाउंटला तुमच्या जमा होतो पीएफ अकाउंटला, तर तो तुम्ही बराच काय पीएफ अकाउंटला ठेवला तर त्याच्यावरती जे काही तुमचं व्याज लागतं तर ते व्याज 9.5% पेक्षा जास्त झालं तर ते तुमचं इन्कम मध्ये टॅक्सेबल इन्कम मध्ये कन्वर्ट केलं जाईल. देन ऍक्सेस कॉन्ट्रीब्युशन ऑफ एम्प्लॉयर इन द केस ऑफ रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड टू द एक्सटेंड ॲज अ प्रोव्हिडंट अंडर द रूल्स. काय म्हटलंय, द excess contribution of employees in the case of recognized provident fund to the extent as a provision under the rules. Employer contribution to the recognized provident fund in excess of 12% of employees salary. आता तुम्ही काय केलं की तुमचा प्रोव्हिडंट फंड अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते तुम्ही वाढवलं आणखी तुमचं अमाऊंट तुम्ही त्याच्यात इन्क्लूड केले तर त्याच्यात काय म्हटलंय, excess provident fund, recognized provident fund in excess of 12% of employee salary. सो तुमच्या सॅलरीच्या जर 12% जास्त पेक्षा जास्त जर अमाऊंट जमा झाली तर ती तुम्हाला टॅक्सेबल ठरते. देन ट्रान्सफर बॅलन्स इन अ रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड फ्रॉम द अनरिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड. आता तुमचा जो रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रोव्हिडंट फंड आहे पीएफ आहे आणि तुमचा प्रायव्हेट पीएफ फंड सुद्धा आहे. सो प्रायव्हेट पीएफ फंड मधलं तुम्ही जर अमाऊंट तुमच्या गव्हर्नमेंट पीएफ मध्ये जर ट्रान्सफर केले तर ते सुद्धा इन्कम टॅक्सेबल ठरतं. आणि लास्ट वन, any contribution made by the central government or any other employer in a previous year to the account of the employers under the pension scheme referred to in section 80 CCD. म्हणजे एखाद्या एम्प्लॉयची पेन्शन स्कीम आहे आणि त्या पेन्शन स्कीम मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून किंवा एखाद्या एम्प्लॉयर कडून एक्स्ट्राच जर काहीतरी इन्कम पडत असेल तर असं इन्कम सुद्धा येते काय म्हटलं तर टॅक्सेबल इन्कम ठरतं. ते इन्कम डीम टू द अॅक्रू ऑर अराइज इन इंडिया. म्हणजे काय म्हटलं बघा त्यांनी ते, आता याच्यामध्ये काय म्हटलंय, सर्टेन इन्कम्स आर डीम टू अॅक्रू or arise in India under section 9 even through
they may actually arise outside India. The following in list of such incomes. म्हणजे काही असे इन्कम्स जे इंडियाच्या बाहेर तयार होतात पण त्याला इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. मग असे कोणते इन्कम आहेत तर तिथे कंडिशन दिलेले आहेत. इन्कम फ्रॉम बिझनेस कनेक्शन, की असं काही बिझनेस कनेक्शन थ्रू. मग त्यातलं कंडिशन 1, द टॅक्स पेअर ॲज अ बिझनेस कनेक्शन इन इंडिया. जर जो कोणी टॅक्स पेड करणार आहे त्याचं इंडियाशी काहीतरी बिझनेस कनेक्शन असेल तर त्याचं इन्कम जे आहे ते इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. सेकंड कंडिशन, कंडिशन 2, बाय व्हर्च्यू ऑफ बिझनेस कनेक्शन इन इंडिया इन्कम ऍक्च्युअली अराइज आउटसाइड इन इंडिया. म्हणजे त्याचं जे इन्कम आहे ते ऍक्च्युअली आउटसाइड ऑफ इंडिया मध्ये अराइज होत आहे, पण त्याचं काहीतरी रिलेशन त्या ज्या बिझनेस मधून त्याला फंड मिळतोय किंवा इन्कम होतंय त्या बिझनेसचं काहीतरी कनेक्शन इंडियाशी रिलेटेड असेल. तर अशा दोन कंडिशन मध्ये जरी ते इन्कम बाहेर आउटसाइड इंडिया तयार झालं तरी त्या इन्कमला इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. इफ अबाव कंडिशन आर सॅटिस्फाईड, इन्कम विच अराइज आउटसाइड इंडिया बिकॉज ऑफ बिझनेस कनेक्शन इन इंडिया डीम टू अक्राइज और अराइज इन इंडिया. सो मग अशा कंडिशन, दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं, जरी आउटसाइड ऑफ इंडिया मध्ये जरी इन्कम होत असेल तरी ते इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. सम इलस्ट्रेटिव्ह इन्स्टन्स ऑफ नॉन रेसिडेंट हॅव्हिंग बिझनेस कनेक्शन इन इंडिया आर गिव्हन बिलो. म्हणजे काही असे सुद्धा कनेक्शन आहेत की जे इंडियातले नॉन रेसिडेंट आहेत पण तरी सुद्धा त्यांचं इन्कम इंडियामध्ये आपण इंडियन नॉन रेसिडेंट असताना सुद्धा त्यांचं इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. मग अशा कंडिशन कोणत्या आहेत तर मेंटेनिंग अ ब्रांच ऑफिस इन इंडिया फॉर द पर्चेस ऑफ सेल ऑर सेल ऑफ गुड्स ऑर ट्रान्झॅक्शन अदर बिझनेस. म्हणजे दुसऱ्या बिझनेस मधून सेल गुड्स सेल करणे किंवा परचेस करण्यासाठी इंडियामध्ये एखादी ब्रांच मेंटेन केलेली आहे नॉन रेसिडेंटने. सो अशा कंडिशनला तिथून येणारे जे इन्कम आहे ते इंडियन इन्कम म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. सेकंड काय म्हटलंय, अपॉइंटिंग अन एजंट इन इंडिया फॉर द सिस्टमॅटिक अँड रेग्युलर परचेस ऑफ रॉ मटेरियल or other commodities for the sale of the non-resident goods or for other business purpose. So, नॉन रेसिडेंट बिझनेस एखादा नॉन रेसिडेंट एखादा गुड्स आहे ते सेल करण्यासाठी किंवा त्याचं रॉ मटेरियल, त्याच्यासाठी लागणार रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी इंडियामध्ये एखादा एजंट अपॉइंट करणं. सो त्या एजंट कडून जे काही म्हणजे त्याच्यातून जो काही इन्कम होईल तो इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर केला जातो. देन थर्ड वन, erecting a factory in India where the raw products purchased locally is worked into a form suitable for export abroad. म्हणजे एखाद्या इंडियामधून रॉ मटेरियल खरेदी करून ते फॉरेन मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी त्याला एक सुटेबल शेप देण्यासाठी फॅक्टरी इंडियामध्ये लॉन्च करणं, तयार करणं. सो त्या फॅक्टरी मधून जो मिळणारा इन्कम जो आहे नॉन रेसिडेंटला तो इन्कम इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर केला जातो. Then fourth one, forming a local subsidiary company to sell the products of the non-resident parents company. काय म्हटलंय, फॉर अ लोकल सबसिडरी कंपनी टू सेल द प्रोडक्ट ऑफ द, म्हणजे नॉन रेसिडेंट पॅरेंट कंपनीचा एखादा प्रोडक्ट असेल तो इंडियन कंपनी किंवा लोकल कंपनी जर सेल करत असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याला इन्कम फ्रॉम इंडिया म्हटलं जाईल. देन having financial association between resident and non-resident company. सो एखादा रेसिडेंट कंपनी नॉन रेसिडेंट कंपनी मध्ये जर फिनान्शियल असोसिएशन असेल तर त्याच्यात सुद्धा जो काही इन्कम होईल त्याला इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं. बट आता काही असे सुद्धा इन्कम आहेत की जे नॉन रेसिडेंट आहेत इंडिया, बट नॉन रेसिडेंट असून आहेत, बट यांचा एक पर्टिक्युलर इन्कम जो इंडियामधून होऊ शकतो पण त्याला आपण इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर करू शकत नाही. सो असे कोणकोणते आहेत. सो फर्स्ट वन त्यांनी काय दिलेलं आहे, इन द केस ऑफ बिझनेस ऑफ विच द ऑपरेशन्स आर नॉट कॅरिड आउट इन इंडिया. सो म्हणजे त्या बिझनेसचं कोणतेही ऑपरेशन इंडियामधून कॅरिड आउट होत नाही, इंडियामध्ये चालत नाही. द इन्कम ऑफ द बिझनेस डीम टू अॅक्रू अराइज इन इंडिया शाल बी ओनली सच पार्ट ऑफ इन्कम ॲज अ रिजनली डिस्ट्रीब्युटेड टू द ऑपरेशन कॅरिड आउट इन इंडिया. ओके, बट त्या इंडियामधून कोणताही पार्ट कॅरी आउट होत नाही बट तरी सुद्धा इंडियामधून एक पर्टिक्युलर इन्कम त्या बिझनेसला जात आहे. सो असं इन्कम जे आहे ते आपण या ठिकाणी इंडियन इन्कम म्हणू शकत नाही. ओके,
Then second, purchase of goods in India for export. In case of non-resident, no income shall be deemed to acquire or arise in India to him through a form of operation which are confirmed to the purchase goods in India for the purpose of export. सो इंडियामधून आपण एखादा सपोज मी इथून मोबाईल एखाद्या आउटसाइड इंडियाच्या कस्टमर हे आहे आणि त्याला इंडियामधून एखादा प्रोडक्ट पाहिजे एक्सपोर्ट करण्यासाठी. सो तो तिकडूनच विकत घेतोय, त्याचं इंडियाशी काही म्हणजे हे नाही. इंडियामधले फक्त प्रोडक्ट तो विकत घेतोय. सो त्याचं जे इन्कम आहे ते इंडियन इन्कम आपण म्हणू शकत नाही. उलट त्याने आपल्याला मदत केली की आपल्या इथून त्याने एखादं प्रोडक्ट विकत घेतलं, एक्सपोर्ट केलं. सो त्याने गव्हर्नमेंटची असंही मदत केली आहे, त्याच्यामुळे त्याचं जे इन्कम होणार आहे ते इंडियन इन्कम म्हणता येत नाही. Then collection of news and views in India for transmission out of India. आता काय म्हटलंय की एखाद्या न्यूज चॅनलने इंडियातले काही न्यूज आहेत की ज्या आउटसाइड इंडियासाठी त्याला वापरायच्या. सो अशा न्यूज त्यांनी इंडियामधल्या काही न्यूज आउटसाइड ऑफ इंडिया दाखवत असेल, फ्लॅश करत असेल, न्यूज रिपोर्टर असेल, फ्लॅश करत असेल, तर त्याचा जो काही इन्कम आहे तो इंडियन इन्कम म्हणता येणार नाही. सेम तसंच शूटिंगच्या बाबतीत सुद्धा एखादा मूवी वगैरे शूट करतात. सो मूवी शूट वगैरे करताना जर तो आउटसाइड कंपनी जी आहे शूट करणारी किंवा जो कोणी पर्सन असेल तो आउटसाइड इंडियाचा असेल, नॉन रेसिडेंट असेल, इंडियन नॉन रेसिडेंट, कंपनीचा इंडियन नॉन रेसिडेंट असेल पण ती इंडियामध्ये शूट करते. सो अशा वेळेस ते काय होतं, त्यांचा जो इन्कम आहे तो इंडियन इन्कम होत नाहीये. पण त्याला सुद्धा काही कंडिशन आहे. इंडिव्हिज्युअल हु इज नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया, जो कोण शूट करणार आहे तो इंडियाचा सिटीजन नसावा. और सेकंड, अ फर्म विच डज नॉट हॅव एनी पार्टनर हु इज अ सिटीजन ऑफ इंडिया और हु इज अ रेसिडेंट इन इंडिया. प्लस ती जी कोणती फर्म आहे शूट करणारी त्याचा कोणताही पार्टनर हा इंडियन सिटीजन नसावा किंवा इंडियाचा रेसिडेंट नसावा. आणि तिसरी गोष्ट, हे काय म्हटलं त्यांनी कंडिशन, द कंपनी विच डज नॉट हॅव एनी शेअर होल्डर्स हु इज अ सिटीजन ऑफ इंडिया और हु इज अ रेसिडेंट इन इंडिया. काय म्हटले, कंपनी विच डज नॉट हॅव एनी शेअर होल्डर हु इज अ सिटीजन ऑफ इंडिया किंवा असा रेसिडेंट त्याचा कोणताही कंपनीचा असा कोणताही मेंबर जो इंडियाचा शेअर होल्डर नसेल किंवा जो इंडियाचा रेसिडेंट नसेल. अशा या 3 कंडिशन मध्ये त्यांचा जो काही होणारा इन्कम आहे तो इंडियन इन्कम कन्सिडर केला जाणार नाही. देन काय म्हटलंय, डिस्प्ले और अनकट अनसॉर्टेड डायमंड्स इन एनी स्पेशल नोटिफाईड झोन. म्हणजे काय, आता याच्यामध्ये काय म्हटलं की सपोज इंडियामध्ये एखाद्या कंपनीने शेप न दिलेले किंवा कट न केलेले डायमंड म्हणजे हिरे जर प्रदर्शन करत असेल तो इंडियामध्ये कुठेही येऊन, जो इंडियाचा रेसिडेंट नाहीये, आउट ऑफ इंडियातून इंडियामध्ये येऊन तो फक्त प्रदर्शन करतोय. सो अशा वेळेस त्याचे जे काही इन्कम आहे ते इंडियन इन्कम आपण म्हणू शकणार नाही, प्रदर्शनासाठी लावलेलं असेल तर. ओके, सो हे 5 कंडिशन होत्या. त्याच्यानंतर पुढे आपण बघूयात आता इन्कम थ्रू अ फॉर्म ऑफ any property and asset on source of income in India. त्याच्यात पुन्हा एकदा आता कोणत्या इन्कमला इंडियन इन्कम म्हटलं जाईल. तो हे काही 5 जे आपण पाहिले हे त्याला काय आहे की अपवाद आहेत की हे 5 गोष्टी आहेत त्या इंडियन इन्कम मध्ये येत नाहीत, त्या सोडून बाकीच्या पहिले आपण कंडिशन पाहिले. तर सेकंड एक आहे इन्कम थ्रू और फ्रॉम एनी प्रॉपर्टी, एनी ऍसेट्स और सोर्स ऑफ इन्कम इन इंडिया. सो एखाद्या इंडियन प्रॉपर्टी मधून किंवा इंडियन ऍसेट्स मधून किंवा एखाद्या इंडियन सोर्स मधून जर इन्कम मिळत असेल तर त्याला इंडियन इन्कम कन्सिडर केलं जाऊ शकतं. सेकंड, इन्कम थ्रू द ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट सिच्युएटेड इन इंडिया. सो जे कॅपिटल असेट इंडियामध्ये आहे असं इंडियन कॅपिटल असेट जर तुम्ही ट्रान्सफर करून त्याच्यातून इन्कम मिळवत असाल तर ते सुद्धा इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होतं. इन्कम विच फॉल्स अंडर द हेड सॅलरीज shall be regarded as an income earned in India if the income is payable for service rendered in India. तुम्ही इंडियात एखादं काम केलं त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही सॅलरी मिळते तर ती सुद्धा इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होते. द रेस्ट पिरियड ऑफ लिव्ह पिरियड विच इज preceded and succeeded by services rendered in India and form part of the service contract or employment. तुम्ही जर इंडियन एखाद्या कंपनीचा एम्प्लॉयमेंट किंवा सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट थ्रू जर इन्कम मिळवत असाल तर ते सुद्धा तुमचं इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं. देन सॅलरी पेड बाय द गव्हर्नमेंट
to a citizen of India for rendering service outside India. However, the allowance and requisitions paid outside India by the government to the citizens of India is exempt under 10(7). काय म्हटलंय, जर तुम्ही इंडियाच्या आउटसाइड इंडिया काम करताय पण इंडियन गव्हर्नमेंट तुमची सॅलरी पेड करते, तर ती सॅलरी तुमची इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर केली जाते. पण तुम्हाला जे काही अलाउन्स दिले जात आहेत इंडिया थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्यासाठी, तर ते अंडर सेक्शन 10(7) नुसार एक्झम्प्ट आहेत, म्हणजे ते तुमच्या इन्कम मध्ये येत नाहीत. देन डिव्हिडंड पेड बाय इंडियन टॅक्सेबल इन्कम मध्ये येत नाहीत. देन 6 डिव्हिडंड पेड बाय इंडियन कंपनी आउटसाइड इंडिया. काय म्हटलं, डिव्हिडंड पेड बाय इंडियन कंपनी, इंडियन कंपनी जर आउटसाइड इंडियामध्ये तुम्हाला डिव्हिडंड पेड करते, तर ते सुद्धा तुमचं इन्कम इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होतं. देन इंटरेस्ट पेएबल बाय गव्हर्नमेंट कडून तुम्हाला काही इंडियन गव्हर्नमेंट कडून काही इंटरेस्ट मिळत असेल, तर तो सुद्धा तुमचा टॅक्सेबल इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होतो. एनी रेसिडेंट पर्सन अनलेस द interest is payable on any debt incurred or money borrowed and used for a business or profession carried on by him outside India or for earning any income from any source outside India. सो एखादा इंडियन रेसिडेंट आहे, त्याला बाहेरच्या एखाद्या डेप्ट मधून इंटरेस्ट मिळतोय किंवा तो आउटसाइड इंडिया मधून काही अर्निंग करतोय, सो अशी तुमची मनी असे जे काही इन्कम्स आहेत तुमचे, ते रेसिडेंट साठी इंडियन रेसिडेंट जर असेल तर ते इंडियामध्ये इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होतात. एनी नॉन रेसिडेंट पर्सन when the interest is payable on any debt incurred or money borrowed and used for the purpose of a business or profession carried on by him in India. सो एखादा इंडिया मधलं एखादा नॉन रेसिडेंट आहे, पण इंडिया मधल्या त्याच्या बिझनेस साठी प्रोफेशन साठी तो आउटसाइड इंडियात काय करतोय, तर पैसे घेतोय किंवा तिथून पैसे उचलतोय, म्हणजे लोन घेतोय, काय घेत असेल तर ते इंडियामध्ये, पण त्याची कंपनी कुठे, बिझनेस कुठून, तो इंडियन बिझनेस साठी तो घेतोय, तो अशा कंडिशन मध्ये ते इंडियन इन्कम करतं. देन लॉयल्टी पेएबल बाय गव्हर्नमेंट जर लॉयल्टी पे करत असेल तर ते गव्हर्नमेंटला जर तुम्ही लॉयल्टी पे करत असाल तर ते तुमचं गव्हर्नमेंट जर लॉयल्टी पेड करत असेल तर ते तुमचं इंडियन इन्कम ठरतं. एनी रेसिडेंट पर्सन अनलेस द लॉयल्टी इज पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ एनी राईट प्रॉपर्टी और बाय हिम आउटसाइड इंडिया फॉर अर्निंग एनी इन्कम फ्रॉम एनी सोर्स आउटसाइड इंडिया. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर इंडियन रेसिडेंट असेल आणि त्याला जर आउटसाइड इंडिया मधून जर इन्कम मिळत असेल, एखाद्या प्रॉपर्टीचं रेंट असेल किंवा काही, तर इंडियाच्या बाहेरून जरी त्याला हे मिळत असेल इन्कम, बट तो इंडियन रेसिडेंट असेल तर त्याचं इन्कम जे ते इंडियन इन्कम कन्सिडर केलं जातं. आणि नॉन रेसिडेंट पर्सन व्हेन द लॉयल्टी इज पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ एनी राईट प्रॉपर्टी और इन्फॉर्मेशन यूज और सर्व्हिसेस utilized for the purpose of business or profession carried on by him in India for earning an income from any source in India. सो इंडियातल्या एखादा म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचं रेंट असेल, लॉयल्टी असेल, काही जे नॉन रेसिडेंट पर्सनला इंडियातला प्रॉपर्टी मिळते, इंडियातल्या त्याच्या बिझनेसमुळे जर मिळत असेल, तर ती काय होते, इन्कम इंडियन इन्कम म्हणून कन्सिडर केली जाते. देन इन्कम बाय वे ऑफ फीज फॉर टेक्निकल सर्व्हिस पेएबल बाय गव्हर्नमेंट. इन्कम बाय वे ऑफ फीज फॉर टेक्निकल सर्व्हिस पेएबल बाय गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट तुम्हाला जर टेक्निकल सर्व्हिसेस ची फीज देते, तर ती सुद्धा तुमची इन्कम फ्रॉम इंडिया होते. देन एनी रेसिडेंट पर्सन अनलेस द टेक्निकल फीज, सेम रेसिडेंट पर्सनचे जर तुम्ही आउटसाइड ह्याच्यातून तुम्ही फीज कलेक्ट करत असाल टेक्निकल फी, तरी तुम्ही इंडियन रेसिडेंट आहात म्हणून तुम्हाला ती टॅक्सेबल ठरते. सेम नॉन रेसिडेंटच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जरी बाहेरून सर्व्हिसेस देता आणि बाहेरून तुम्हाला आउटसाइड इंडियामधून तुमचं अर्निंग होतंय, बट त्या जर सर्व्हिसेस तुम्ही इंडियामधून, तुमचा सोर्स इंडियातला असेल, इंडियातून जर तुम्ही ते प्रोव्हाइड करताय किंवा इंडियातले एका बिझनेस प्रोव्हाइड करताय, तर त्याला ते इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होतं. द इन्कम ऑफ द नॉन रेसिडेंट शाल बी डीम्ड ॲज द accrues of arise in India whether or not the non-resident has a resident or place of business or business contribution in India. जर नॉन रेसिडेंटचं
प्लेस और बिझनेस कनेक्शन जर इंडियाशी असेल तर ते इन्कम काय ठरतं, इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर होतो. और नॉन रेसिडेंट हॅज रेंडर्ड सर्व्हिस इन इंडिया, किंवा नॉन रेसिडेंट जो आहे तो इंडियातून सर्व्हिस जे आहेत घेतोय किंवा देतोय, तर त्या ठिकाणी सुद्धा तो इन्कम जे आहे ते इंडियन इन्कम करतो. देन द possession or control of such rights, property, or information is with the payer or used directly by the payer of the location in India. So ज्या काही पोझिशन तुम्ही देणार किंवा कंट्रोल जो आहे तो इंडियातून होत असेल किंवा डायरेक्टली बाय द पेयर, जो कोण पेड करणार त्याच्या थ्रू डायरेक्टली होत असेल, तर अशा कंडिशन मध्ये काय होतं की इंडियन इन्कम मध्ये कन्सिडर केलं जातं. देन इन्कम अरायझिंग आउटसाइड इंडिया being any sum of money referred to the subclause of clause 24 of section paid or after the 5th day of July 19 by a person resident in India to a non-resident not being a company or not foreign company. म्हणजे काय म्हटलं बघा इथे, इन्कम अरायझिंग आउटसाइड इंडिया, जर आउटसाइड इंडिया मधून इंडियात बिंग एनी सम ऑफ मनी रिफर टू सब क्लॉज, जर एखाद्या व्यक्तीला जर इंडियाच्या बाहेरून जर काही पैसे भेटत असतील ऑफर सेक्शन, मग त्यांनी सब क्लॉज 17A of clause 24 of section paid or any after the 5th day of July 5 जुलै 2019 नंतर जर त्याला एखादं आउटसाइड इंडिया मधून जर इन्कम त्याला मिळत असेल बाय अ पर्सन रेसिडेंट इन इंडिया, जो की इंडियन रेसिडेंट आहे, टू अ नॉन रेसिडेंट थ्रू नॉट बिंग अ कंपनी ऑर टू फॉरेन कंपनी, मग ती कंपनी थ्रू नसेल किंवा फॉरेन कंपनी थ्रू असेल, तर ते इन्कम काय जातं, इंडियन इन्कम ठरतं. आता इथे बघा इलस्ट्रेशन दिलेलं आहे. फर्स्ट बघा, Mr. Anil has earned the following income during the financial year ended on 31st March 2021. काय म्हटलंय, अनिल हॅज अर्न फॉलोइंग इन्कम ड्युरिंग फिनान्शियल इयर एंडेड ऑफ 31st March 2021. Computer his gross total income for the compute his gross total income from the assessment year 2021-22, assuming that he is resident and ordinary resident but not ordinary resident आणि नॉन रेसिडेंट, 3 कंडिशन मध्ये. आता काय म्हटलं बघा, पहिलं रेंट फ्रॉम अ प्रॉपर्टी इन दिल्ली रिसिव्ड इन युएसए. रेंट फ्रॉम अ प्रॉपर्टी इन दिल्ली, दिल्लीतल्या प्रॉपर्टीचं रेंट आहे ती युएसए मध्ये कलेक्ट केलं जात आहे. आता काय होतं की हे झालं इंडियन इन्कम, बरोबर आहे. मग रेसिडेंट असेल तरी त्याला सुद्धा ते टॅक्सेबल इंडियन इन्कम ठरेल. नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी रेसिडेंटला सुद्धा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटला सुद्धा ते इंडियन इन्कम ठरेल आणि नॉन रेसिडेंटला सुद्धा ते इंडियन इन्कम ठरेल. ओके, म्हणजे तिन्ही कंडिशन मध्ये इंडियन इन्कम येतं. देन टॅक्सेबल इन्कम राहतं. देन इन्कम फ्रॉम बिझनेस इन युएसए कंट्रोल फ्रॉम दिल्ली. आता दिल्लीतून एखादा युएसए मधला बिझनेस जर कंट्रोल केला जातोय, त्याचं दिल्लीशी कनेक्शन आहे, म्हणजे रेसिडेन्शियलला तर कंपल्सरी ते इंडियन इन्कम येणार, नॉन रेसिडेन्शियलला सुद्धा नॉन ऑर्डिनरीला सुद्धा ते टॅक्सेबल ठरणार आणि नॉन रेसिडेन्शियलला सुद्धा ते टॅक्सेबल ठरणार. सॉरी, इन्कम फ्रॉम अ बिझनेस इन युएसए कंट्रोल बाय दिल्ली. ओके, नॉन रेसिडेन्शियल जो आहे त्याचा इथे फुल्ली कंट्रोल नाहीये. हा, ओके. हा नॉन रेसिडेन्शियल जो आहे तो इंडिया मधला पर्सन नाहीये आणि त्याचं इन्कम सुद्धा काय आउटसाइड ऑफ इंडिया येतंय. आउटसाइड ऑफ इंडिया येतोय म्हणून ते आपण काय करतो, इथे एक्झेम्प्ट करतो, इथे ते पकडलं जात नाही नॉन रेसिडेन्शियलला. देन इन्कम फ्रॉम बिझनेस इन मुंबई कंट्रोल फ्रॉम युएसए. इन्कम फ्रॉम अ बिझनेस, आता मुंबई मधला बिझनेस आहे जो मुंबईमध्ये कंट्रोल फ्रॉम युएसए, जे युएसए मधून कंट्रोल होत आहे, सो त्याचं इन्कम जे आहे ते तिन्ही ठिकाणी तुमचं टॅक्सेबल ठरेल. The rent from property in USA received there but later remitted to India. काय म्हटलंय, रेंट फ्रॉम प्रॉपर्टी इन युएसए रिसिव्ड देअर
बट लॅटर रेमिटेड इन इंडिया. सो काय होतं की जे काही इन्कम आहे ते आउटसाइड ऑफ इंडिया रिसिव्ह झाले, बट ते नंतर इंडियामध्ये तो घेऊन येत असेल पर्सन, तर अशा केसमध्ये जर रेसिडेंट असेल तरच ते टॅक्सेबल ठरतं. नॉन ऑर्डिनरी नॉट ऑर्डिनरीला ते एक्झाम ठरतं आणि नॉन रेसिडेन्शियलला सुद्धा ते एक्झाम ठरतं. ओके, देन इंटरेस्ट फ्रॉम डिपॉझिट विथ इंडियन बँक इन मुंबई. आता हे तिन्ही कंडिशन मध्ये काय होतं, टॅक्सेबल ठरेल. कारण का, इंटरेस्ट फ्रॉम डिपॉझिट विथ इंडियन बँक इन मुंबई. सो मुंबईमध्ये तो इंटरेस्ट मिळतो इंडियन बँक थ्रू, मग त्याच्यामुळे तिन्ही कंडिशन मध्ये ते टॅक्सेबल ठरेल. देन इन्कम रिसिव्ड इन युएसए, income received in USA for services rendered in India. Income received in USA for services rendered in India. So इन्कम जो आहे तो युएसए मध्ये रिसिव्ह झालाय, पण त्याची सर्व्हिस इंडियामधून दिली होती, म्हणजे हा इंडियन बिझनेस झाला. इंडियन बिझनेस असेल तर तिन्ही कंडिशनला का होणार आहे, ते टॅक्सेबल ठरणार आहे. देन इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर इन श्रीलंका. आता श्रीलंकाच्या तिथे फार्मिंग केल्यामुळे तिथून जो इन्कम तयार होतो, तर तो जे रेसिडेंट इंडियन असेल तर ते टॅक्सेबल ठरेल. अदरवाईज दोन कंडिशनला ते नॉन टॅक्सेबल ठरेल. देन पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट अर्न आउटसाइड इंडिया ब्रॉड टू इंडिया. सो हे तिन्ही कंडिशनला काय होतं, कारण पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट आहे की जो जुना आहे, तो जुना आता याच्यात कन्सिडर केलं जाणार नाहीये, त्याच्यामुळे ते तिन्ही ठिकाणी एक्झाम ठरेल. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करतोय. तर या पद्धतीचे काही इलस्ट्रेशन दिलेले आहेत तुम्हाला, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जिथे कुठे प्रॉब्लेम येईल तिथे मला विचारा, आपण ते सॉल्व्ह करूया. बेसिक ऑफ चार्ज फॉर डिव्हिडंड इन्कम. आता नेक्स्ट पार्ट आहे आपला, हा पाहूयात. बेसिस ऑफ चार्ज फॉर डिव्हिडंड इन्कम. आता डिव्हिडंड वरती इन्कम कसा चार्ज केला जातो? आता खरं तर डिव्हिडंड जो आहे तो काय होतो की एक लक्षात घ्या, इन्कम टॅक्स मध्ये डिव्हिडंड हा कायम प्रिव्हियस इयरचा इन्कम म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. म्हणजे सपोज जर 5 मार्चला एखादा डिव्हिडंड अनाऊन्स केला, ओके, 5 मार्चला डिव्हिडंड अनाऊन्स केल्याच्या नंतर त्याने तो पेड करताना जर 5 एप्रिलला केला, तरी तो डिव्हिडंड जो आहे तो प्रिव्हियस इयरचा डिव्हिडंड म्हणून त्याला कन्सिडर केला जातो. ओके, सो कारण डिव्हिडंड जो आहे तो अॅन्युअल जनरल मीटिंगला अनाऊन्स केला जातो किंवा त्याच्या आधी अनाऊन्स केला जातो. त्याच्यामुळे त्याला आपण काय करतो, तर लास्ट इयर डिव्हिडंड म्हणून, म्हणजे प्रिव्हियस इयर डिव्हिडंड आपण त्याला कन्सिडर करतो. आता इंटरिम डिव्हिडंड म्हणजे काय? तर इंटरिम डिव्हिडंड मध्ये अॅन्युअल जनरल मीटिंगच्या आधी डिव्हिडंड जो आहे तो अनाऊन्स केला जातो. त्याच्यामुळे आपण इंटरिम डिव्हिडंड मध्ये शेअर होल्डरला जो काही डिव्हिडंड मिळेल तर त्याला आपण प्रिव्हियस इयर इन्कम असं कन्सिडर करतो. देन डीम डिव्हिडंड. डीम डिव्हिडंड म्हणजे काय? इट इज नॉट अ डिव्हिडंड, बट टॅक्स वाचवण्यासाठी हा एक काय केला जातो की डिव्हिडंड म्हणून पेड केला जातो, डीम डिव्हिडंड. सो अशा डिव्हिडंडला अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 34 और सेक्शन 1035 नुसार काही ठिकाणी हा जो आहे तो एक्झाम केला जातो, मग काही ठिकाणी तो एक्झाम केला जात नाही. ओके, आता त्याच्या इथे प्रॉब्लेम त्याचे सुद्धा दिलेले आहेत. सेम प्रॉब्लेम आहे याच्यात, डिव्हिडंडचं कुठे ओके, इथे दिलेलं बघा, डिव्हिडंड रिसिव्ड इन इंडिया फ्रॉम फॉरेन कंपनी. डिव्हिडंड रिसिव्ड इन इंडिया फ्रॉम फॉरेन कंपनी. फॉरेन कंपनी करून काय केलंय, डिव्हिडंड इंडियामध्ये रिसिव्ह झाले. तिघांनाही तिन्ही कंडिशनला काय ठरतो, तो
टॅक्सेबल ठरतो. डिव्हिडंड रिसिव्ह फ्रॉम नॅशनलाइज बँक इन इंडिया तिन्ही कंडिशनला काय होईल तो टॅक्सेबल ठरेल. then income earned in Turkey half of which is received in India. तुर्कीमध्ये इंडिया हा इन्कम जो आहे तो अर्न झालाय पण त्याला हाफ जो आहे तो इंडियामध्ये. सो इंडियन रेसिडेंटला पूर्णच्या पूर्ण तो पेड करावा लागेल. नॉट ऑर्डिनरी जो आहे नॉर रेसिडेंटला काय होईल तो हाफ म्हणजे 40,000 पेड करावं लागेल आणि ह्याला रेसिडेन्शियलला सुद्धा 40,000 पेड करावं लागेल. ओके देन इन्कम फ्रॉम बिझनेस इन बुर्मा कंट्रोल फ्रॉम इंडिया. इंडियन कंट्रोल आहे तिन्ही ठिकाणी काय होईल हा टॅक्सेबल ठरेल 90,000 कारण कंट्रोल इंडियन आहे. ओके देन नेक्स्ट इंटरेस्ट इन्कम फ्रॉम सिंगापूर बँक रिसिव्ड इन इंडिया. काय म्हटले इंटरेस्ट इन्कम फ्रॉम सिंगापूर बँक रिसिव्ड इन इंडिया. सिंगापूर बँक मधला इंटरेस्ट आहे इंडियामध्ये रिसिव्ह झाला. तिन्ही ठिकाणी काय होईल तो इंडियामध्ये रिसिव्ह झाला म्हणजे त्याला इंडियन इन्कम म्हणणार आपण. देन इंटरेस्ट इन्कम ऑन लोन फ्रॉम इंडियन कंपनी. इंडियन कंपनीकडून लोन घेतलं होतं त्याचं इंडियन कंपनीने लोन घेतलं होतं त्याचं इन्कम इंटरेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल हे सुद्धा तिन्ही ह्याच्यामध्ये काय ठरेल टॅक्सेबल ठरेल. रेंट फ्रॉम हाऊस इन नाशिक रिसिव्ड इन दुबई इंडियन आहे तिन्ही कंडिशन मध्ये टॅक्सेबल ठरेल. पास्ट अनटॅक्सेड प्रॉफिट अर्न आता पास्ट आहे या तिन्ही ठिकाणी एक्झेम्प्ट ठरेल नॉट अप्लिकेबल. ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हे एक्सरसाइज सॉल्व्ह करायचे. ओके या ठिकाणी आपला थर्ड चॅप्टर संपलेला आहे आणि तुमचा युनिट टेस्ट जे आहे ते साधारणतः मी फर्स्ट युनिट वरतीच काढेन. फर्स्ट युनिट आपला संपला जवळपास. एक चॅप्टर आहे तो चॅप्टर मी हवा तर तुमचा सोडून देईन इन्कम ह्याच्यामधून. बाकीच्या 3 चॅप्टर वरती तुमचं युनिट टेस्ट राहील तर त्या पद्धतीने तयार करा. किंवा वेळ मिळाला तर आधीमध्ये ती व्हिडिओ मी तुम्हाला टाकून देईन म्हणजे तुमचं फर्स्ट युनिट पूर्ण कम्प्लीट होईल.